नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभम आणि तुम्ही बघताय राईड 360 K23 मोटो ब्लॉगिंग यूट्यूब चॅनल। तर आज मी दंडोबाचं एक सनसेट व्ह्यू पॉईंट बघण्यासाठी चाललो आहे। तर हे तारीख 17 मार्च आणि संध्याकाळचे 3:45 वाजलेले आहेत। मी आणि संतोष दोघेही जातो आहे एकाच बाईकवर। तर चला पुढची राईड एन्जॉय करूया। चला तर मित्रांनो, आपली राईड सुरुवात झालेली आहे। कागवडपासून दंडोबा सुमारे 45 किलोमीटर एवढं अंतर आहे। तर आधी जाण्यापूर्वी आपण आपल्या बाईकमध्ये पेट्रोल फिलअप करून घेऊया। समोर आहे HP पेट्रोल पंप, मी नेहमी तिथंच टॉपअप करतो। अंकल या लवकर। अंकल 500 रुपये पेट्रोल। टाकी खाली करताय? ओके। तर मित्रांनो, आपण जिथे नेहमी पेट्रोल फिलअप करतो तिथं तर आज आपल्याला काही पेट्रोल मिळालेलं नाही। तर समोरच्या ठिकाणी अजून एक पेट्रोल पंप आहे, इंडियन ऑइल। तर आपण तिथं टॉपअप करूयात। तर आपण पोचलो इंडियन ऑइल पेट्रोल पंप मध्ये। होल्ड इधर 525 पेट्रोल घाल। तर आपण गाडीचं फ्यूल अप टॉपअप केलेलं आहे। आपण थेट दिशेने निघतोय दंडोबाच्या डोंगराकडे। तर मित्रांनो, आता मी म्हैसाळमध्ये पोचलेलो आहे। तुम्ही समोर बघताय माझ्या लेफ्टला एक रोड जाते, ते थेट सांगली मिरज या ठिकाणी जाते। आपण सीधा जाणार आहोत। तर आपण सीधा गेलो ना तर पंढरपूर या हायवेला कनेक्ट होतो। मित्रांनो, आपण आता पंढरपूर हायवेला कनेक्ट होणार आहोत। तर मित्रांनो, आपण हायवेवरून निघालेलो आहे। दंडोबा डोंगूर इथून सुमारे 30 किलोमीटर एवढं अंतर आहे। आता वाजलेले आहेत 4:30। मित्रांनो, तर आता पुढे जाऊन थोड्याच अंतरावर आपण लेफ्टला वळायचं आहे। इथून थोडा 5-1 किलोमीटर रस्ता पूर्णपणे खराब आहे, तिथून रस्ता पूर्णपणे चांगला आहे। दंडोबा डोंगर हा सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्याच्या सीमेवर खरसिंग गावाजवळ आहे। हा डोंगर सुमारे 1150 हेक्टर पसरलेला आहे। दंडोबा डोंगर हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। हा डोंगर ट्रेकिंगसाठी सुप्रसिद्ध आहे। धार्मिक आणि नैसर्गिक दृष्टी समृद्ध वारसा आहे। या डोंगरावर विविध प्रकारची वनस्पती आणि प्राणी जीवन आढळते। कोरडे पानझडीचे जंगल हे इथले प्रमुख वैशिष्ट्य आहे। विविध प्रकारची औषधे, वनस्पती, दुर्मिळ वृक्ष आणि वन्यजीवन येथे आढळतात।
पावसाळ्यामध्ये येथील निसर्ग अतिशय सुंदर दिसते. याला स्थानिक लोक मिनी महाबळेश्वर असेही म्हणतात. दंडोबा डोंगर केवळ एक डोंगर नाही, तर तो एक ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक दृष्टी समृद्ध वारसा आहे. A few moments later. दंडोबा डोंगरावर भगवान शिवाचे प्राचीन मंदिर आहे, ज्याला दंडनाथाचे मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराची गुहा सुमारे 100 ते 150 फूट खोल आहे. श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. डोंगरावर एक 5 मजली मनोरा आहे, ज्याचा उपयोग पूर्वीच्या काळात टेहळणीसाठी केला जात असावा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत दंडोबा डोंगराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भूमिगत क्रांतिकारकांचे नेते रत्नप्पा कुंभार यांनी या डोंगराचा वापर गुप्त ठिकाण म्हणून केला. तर मित्रांनो, आज आपण दंडोबाचं दर्शन वगैरे घेतलं, सनसेट ही पाहिला. आता हळूहळू अंधार होते. मी शक्यतो ब्लॉगमध्ये काय दाखवू नाही शकणार, कारण का अंधार असल्यामुळे जास्त मी शूट पण नाही करू शकणार. आज योगायोग महादेवाचं दर्शन प्लस आरती देखील भेटली. खूप मजा आली आज. असंच मला सपोर्ट करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मी हा ब्लॉग इथं संपवतोय. परत भेटू पुढच्या एका ब्लॉगमध्ये.